आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता युगंधरने विद्याधरला सगळ्यांसमोर मारलेलं असतं. त्यामुळे आरतीला टेन्शन आलेलं असतं. आरतीला वाटत असतं की विद्याधरला इथे युगंधरने सगळ्यांसमोर मारले, त्याने मनामध्ये आमच्याबद्दल डूख धरला तर. तेवढ्यातच इथे आनंदीने एक डिझाईन तयार केलेलं असतं. आनंदी म्हणते, आरतीताई अगं हे बघ ना, मी बरोबर केलं आहे ना. तेव्हा आरतीचं लक्ष नसतं. आनंदी म्हणते, आरतीताई काय झालं, तू कुठे हरवली आहेस. तेव्हा आरती म्हणते, आनंदी बाळा खरं सांगू का, मला खरंच खूप भीती वाटते गं. ती म्हणते, कसली भीती. तेव्हा आरती म्हणते की युगंधर सरांनी इथे विद्याधरला मगाशी सगळ्यांसमोर किती मारलं तू बघितलंस ना. त्याने मनामध्ये डूख धरून आपल्याला पुन्हा त्रास दिला तर आपण काय करायचं. मला खरंच खूप भीती वाटते गं परिणामांची. तेव्हा आनंदी म्हणते, आपण का घाबरायचं, आपण काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तो विद्याधर इथे आला, त्याने आपल्याला त्रास दिला आणि मग युगंधर सरांनी त्याला मारलं. मग त्याचा विचार आपण का करायचा आणि आपलं काम का खराब करायचं. आरतीताई आपल्याला ह्या वेळेपर्यंत आपलं काम कंप्लीट करायचं आहे. त्या विद्याधरचा विचार करून आपण आपल्या पोटावरती पाय आणायचा नाही. आपण आपल्या कामावरती लक्ष ठेवूया. आणि युगंधर सरांनी शब्द दिलाय की जर तो विद्याधर पुन्हा गावातल्या कुठल्याही बाईकडे मुलीकडे वाकड्या नजरेने बघितलं तर तो गावातून सुद्धा त्याला हकलून देईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, आरती म्हणत असते, तू अगदी बरोबर बोलतीयस. इतक्या लहान वयात तुला एवढं शहाणपण कसं आलं गं. असं इथे आरती आता आनंदीला विचारत असते. तर प्रेक्षकांनो, विद्याधरने आबांना धमकी दिलेली असते की तुझी नात आनंदी लवकरच माझ्या मिठीत असेल. मी तिला काही सोडणार नाही आहे. आणि तिला एकदा का मी माझ्या मिठीत घेतली ना की तिची काय अवस्था करतो ते बघ. एकतर तिला दिसतच नाही, तिला कुणी हात लावला, कुणी तिच्या जवळ होतं हे तिला सांगतासुद्धा येणार नाही. आणि माझ्या विरोधात तुम्हाला पुरावासुद्धा मिळणार नाही, कळलं का. असं इथे विद्याधर म्हणाल्यामुळे विद्याधरच्या बोलण्याचा आबांच्या तब्येतीवरती असा काही परिणाम होतो की आबांना चक्कर येते, आबांना हार्ट अटॅक येतो आणि त्या जागेवरतीच पडतात. तर इथे आता सगळे लोक जातात आणि आबांना तिथून उचलतात. तेव्हा इथे जो वरुण आहे तो आनंदीला भेटण्यासाठी कंपनीच्या खाली आलेला असतो. तेव्हा तो इथे आनंदीला फोन करतो. आनंदी म्हणत असते, वरुण अरे तू कसा फोन केलास. वरुण म्हणतो की ये ना खाली मला भेटायला, मी तुझ्या कंपनीच्या इथे आलो आहे. ती म्हणते, तू इथे कसा काय आलास. तो म्हणतो, ये ना प्लीज भेटायला ये. ती म्हणत असते, नाही रे बाबा, आमचे साहेब खूप स्ट्रिक आहेत, जर मी तुला भेटायला आले तर माझी नोकरी जाईल. वरुण म्हणतो, ठीक आहे तू नको येऊ, पण मी भेटायला येतो. ती म्हणते, नाही नको नको, मी आले तुला भेटायला. आणि इथे आनंदी म्हणत असते, आरतीताई मी 2 मिनिटात आलेच हां. आणि ती आता वरुणला भेटायला आलेली असते. वरुण म्हणतो, आनंदी अगं मी इथे आहे. तेव्हा आनंदी म्हणते, काय रे वरुण, तू इथे काय करतोयस आणि मी इथे काम करते तुला कसं माहिती, मी तर तुला कधीच सांगितलं नव्हतं. तेव्हा वरुण म्हणतो, कसं असतं ना, जेव्हा 2 माणसांमध्ये मैत्री असते तेव्हा सांगायची काही गरज नाही, मनातलं सगळं काही कळत असतं. तेव्हा वरुण इथे आनंदीचे हात पकडतो आणि म्हणतो, आनंदी तू जेव्हा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत होतीस तेव्हा भेटणं व्हायचं, बोलणं व्हायचं. तू आता नसतेस ना तिथे, मला अजिबात करमत नाही गं. तुझ्याशिवाय माझा दिवस चांगलाच जात नाही असं मला वाटतं. तुला भेटल्यानंतर माझा दिवस खरंच खूप छान जायचा. तेव्हा वरुण तिचा हात पकडतो. आनंदी आता हळूवारपणे आपले हात त्याच्या हातातून सोडवते. तो म्हणत असतो, मी खरंच तुला खूप मिस करतो. तेव्हा इथे माझ्या मनातली काही गोष्ट तुला सांगायची होती. तेव्हा आनंदी म्हणते की वरुण प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे असं नाही. काही गोष्टी मनातल्या मनात ठेवलेल्या चांगल्या असतात. त्या जर बाहेर पडले ना तर त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात आणि मग इथे मैत्रीसुद्धा राहत नाही, तीसुद्धा तुटून जाते. तेव्हा इथे वरुण म्हणत असतो, पण मला तुझ्याबरोबरची ही मैत्री कायमस्वरूपी टिकवायची आहे. माझ्याबरोबरची ही मैत्री तू टिकवशील ना, प्लीज ही मैत्री तोडू नकोस. तेव्हा इथे तो म्हणतो, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. वरुणने 2 ब्रेसलेट आणलेले असतात, चांदीचे ब्रेसलेट. आणि तो म्हणत असतो की हे काय आहे बघ. तेव्हा ती म्हणते, हे काय वरुण. वरुण म्हणतो की ब्रेसलेट आहेत. हा ब्रेसलेट आहे ना
मी मैत्रीच्या नात्याने तुला देतोय. एक तुझ्या हातामध्ये राहील आणि एक माझ्या हातामध्ये. आणि नेहमी जेव्हा मी हे ब्रेसलेट बघेन ना, तेव्हा मला आपल्या मैत्रिणीची आठवण करून देईल. तेव्हा आनंदी म्हणते, नाही वरुण, मी हे ब्रेसलेट नाही घेऊ शकत. तेव्हा वरुण म्हणतो, का? आपल्या मैत्रीची आठवण म्हणून सुद्धा तू घेणार नाही आहेस का? आपण भेटायचो तेव्हा किती छान पद्धतीने बोलायचो, मन मोकळेपणाने हसायचो, आपण इकडे तिकडे फिरायचो, बरोबर ना? तू सुद्धा तुझ्या मनातलं मला सगळं काही सांगायचीस. मग आपली मैत्री नाही आहे का? तेव्हा वरुण म्हणतो, खरंच मला तुझ्याबरोबरची ही मैत्री आयुष्यभर टिकून ठेवायची आहे. तुला माहिती आहे आनंदी, आता मी तुझ्याशिवाय ना, म्हणजे आपल्या मैत्रीशिवाय राहूच शकत नाही आहे. तू जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू मला भेटायला येशील ना? माझ्या मैत्रीचा स्वीकार करशील ना? ती म्हणते, हो वरुण, मला सुद्धा तुझी ही मैत्री टिकवायला खूप आवडेल. मी तुझ्या मैत्रीचा स्वीकार करते. हे ब्रेसलेट तू मला हातामध्ये घालू शकतोस. तेव्हा इथे वरुण ते ब्रेसलेट आता आनंदीच्या हातामध्ये घालतो आणि स्वतःच्या एक हातामध्ये घालतो. आणि तेवढ्यातच इथे आनंदीला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो. ती म्हणत असते, काय गं, किती दिवसांनी मला फोन केलास? कशी आहेस तू? दीक्षा. तेव्हा इथे दीक्षा म्हणत असते, आनंदी, तुला माहिती आहे का, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अगं, आबांना हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. आबांना हार्ट अटॅक आला आहे. ती म्हणते, काय? आबा? तेव्हा ती म्हणते, तू लवकरात लवकर हॉस्पिटलला ये बरं. तेव्हा इथे तुम्ही आल्याशिवाय, नातेवाईक आल्याशिवाय इथे आता ॲडमिशन होणार नाही असं सांगण्यात आले. तेव्हा आनंदी आणि वरुण दोघेजणं घाईघाईने सिटी हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. त्या ठिकाणी चंदनसुद्धा आलेला असतो आणि आबांची अवस्था फारच बिकट असते. एमर्जन्सीमध्ये त्यांना ट्रीटमेंट आता सुरू केलेली असते, पण नातेवाईक आल्याशिवाय ॲडमिशन होणार नाही आणि पुढची प्रोसेस होणार नाही असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे आता जो चंदन आहे ना, सगळ्यात आधी विद्याधरला फोन करतो आणि म्हणत असतो की साहेब, अहो लई मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तेव्हा विद्याधर म्हणतो, काय झालं, बोल ना. तेव्हा चंदन म्हणतो की आबा जाधव आहेत ना, त्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तो म्हणतो, अरे वा, आजच्या आज सगळेच देव माझ्या बाजूने आहेत वाटतं. आता जे करायचं आहे ते मलाच करावं लागणार. आता मीच त्यांचा वाली आहे. आणि तेव्हा इथे आता जी आपली आनंदी आहे ना, ती घाईघाईने आरतीकडे येते. ती म्हणते, आरतीताई, आरतीताई. आरती म्हणते, काय झालं गं आनंदी? आनंदी म्हणते, अगं आबांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, त्यांना हार्ट अटॅक आला आहे. तेव्हा इथे आरती म्हणते, काय? दोघींनासुद्धा धक्का बसलेला असतो. दोघी आता हॉस्पिटलला जायला निघतात. तेव्हा विद्याधर म्हणत असतो की आता आबाची अवस्था कशी आहे ती बघ, आणि आता त्यांचं स्वतःचं असं कुणीच नाही आहे. खर्च वगैरे लागेल तो सगळा तर मलाच करावा लागणार आहे. मी त्यांचा वाली आहे ना, ते मी सगळं बघेन आणि मग संपूर्ण खर्च त्या आनंदीकडून कसा वसूल करायचा ना, ते सुद्धा मला माहिती आहे. तो सुद्धा मी वसूल करून घेईन. फक्त आता तिथे काय काय घडतं आहे, कसं काय घडतं आहे, मला आता सगळी माहिती अगदी द्यायची. हे काम तुझं, हवं तेवढा पैसा देणार. तेव्हा चंदन म्हणतो, बस का साहेब, अहो चंदन आहे मी, चंदन. जेवढा उगळाल ना तेवढा फक्त सुहासच देईन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आरती आणि इथे आनंदी दोघीजणी पोचलेल्या असतात. आरचू आणि त्यांची ती मोठी बहीण त्याच ठिकाणी असतात. ते म्हणत असतात की काय झालं? तर डॉक्टर म्हणालेत की एमर्जन्सीमध्ये ICUमध्ये आता ठेवलं आहे, त्यांना ट्रीटमेंट सुरू आहे, पण आपल्याला आता भेटायचं असेल तर आतमध्ये जाऊया. तेव्हा इथे आबांना बघण्यासाठी त्यांच्या आता नाती आलेल्या असतात. आबा डोळे उघडा, आबा आमच्याशी बोला, असं आता म्हणत असतात. आबांची अवस्था फारच बिकट. तेव्हा आनंदी म्हणत असते, आबा अहो बोला ना. आरचू म्हणत असते, आबा डोळे उघडा ना, बघा ना आमच्याकडे, तुमच्याशिवाय आम्ही कसे काय राहणार? तुम्ही आहात म्हणून तर आम्ही आहोत ना आबा. तेव्हा आनंदी म्हणत असते की आबा अहो तुम्ही जर गप्प बसलात तर तुमच्या आनंदीचा जीव जाईल. तुमचे शब्द जरी कानावरती पडले ना तरी आम्हाला धीर येईल. काहीतरी बोला ना आबा. तेव्हा इथे आरती म्हणत असते, आबा डोळे तरी उघडा. आता इथे तिन्ही नाती आबांसाठी रडत असतात, कुढत असतात. आणि मग काय, इथे आता आनंदी रडत असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आबा आता डोळे उघडतात. आरती म्हणते, आनंदी, आबांनी डोळे उघडलेत. तेव्हा इथे आबा म्हणतात, आरती, आनंदी, आरचू, रडू नका. आता तुम्हाला इथे धीर धरायचा आहे. तुम्ही तिघींनी एकमेकींची काळजी घ्यायची आहे. आता तुमचा हा आबा तुम्हाला आयुष्यभर काही पुरणार नाही आहे. ठरवलं होतं
तुमच्या आईवडिलांना दिलेला शब्द पूर्ण करेन, तुमच्या तिघींची लग्न बघेन, पण आता ते शक्य होणार नाही आहे. आरचू म्हणते, आबा असं नका बोलू, तुमच्याशिवाय आम्ही कसे काय राहणार आबा, प्लीज असे शब्द तोंडातून काढू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दीक्षाताई म्हणत असते, आबा अहो असं का बोलताय अभद्र, पोरी बघा ना किती रडतायत, तुमच्याशिवाय ते राहू तरी शकतील का, प्लीज असं काही बोलू नका. तेव्हा इथे आता आरती म्हणत असते, आबा अहो काय होतं आहे तुम्हाला. आबा म्हणत असतात की मला आता काही होतं आहे काही सांगता येत नाही, मी आता किती राहणार आहे माझं मला माहिती नाही, पण एक काम करा, आता तुम्ही तिघीजणी एकमेकींची काळजी घ्या. आणि तेव्हा इथे आता आबांचा जो काही जीव आहे ना तो आता खालावतो आणि मग काय इथे वरून जोरजोरात डॉक्टरांना बोलावतो. तो म्हणतो, डॉक्टर प्लीज लवकर इकडे या. आणि मग आबांना चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात की हे बघा, आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला आबांचं एमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करावं लागणार आहे. 3 लाख रुपये खर्च येईल, पण ऑपरेशन झालं तर आबा बरे होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर आता सांगून गेलेले असतात. तेवढ्यातच सगळेजण टेन्शनमध्ये येतात. 3 लाख रुपये ही रक्कम काही छोटी नाही आणि त्याच्यामध्ये आता 3 लाख रुपये जमा करायला वेळ तर लागणारच ना. तेवढ्यात त्या ठिकाणी आलेला असतो विद्याधर. विद्याधर म्हणत असतो, हे काय झालं आबा, काय पोरींनो, तुमच्यावरती तर आभाळच कोसळलं, डोंगरच कोसळला, ही काय वेळ आले तुमच्यावरती, आबा जाधव, आबा जाधव. तेव्हा चंदन म्हणत असतो की विद्याधर साहेब, आबा अजून गेले नाही, ते जिवंत आहेत. तेव्हा इथे दीक्षा म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही. चंदन म्हणतो, काय चुकीचं बोलतोय मी, आहेत ना सध्या, गेलेत तर नाही आहेत ना. तेव्हा ती म्हणते, तुम्ही गप्प बसा जरा, तोंड सांभाळून बोललात तर जास्त बरं होईल. तिला राग आलेला असतो, आधीच मुली घाबरल्यात आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं सगळं बोलताय, लाज नाही वाटत का तुम्हाला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, या ठिकाणी विद्याधर म्हणत असतो, हां बरं ठीक आहे ना, जरी पण ते आहेत तरीसुद्धा त्यांना बरं राहावंच लागणार आहे ना, पण का तुम्हाला हार्ट अटॅक आला, असं का झालं तुमच्याबद्दल. आणि पण एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटते हां, ज्या कंपनीसाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं, तुमच्या इथे पायातले चपला झिजवल्यात, त्या कंपनीतला एकही माणूस तुमच्या मदतीला आला नाही, एकही माणूस नाही आला, हे काही मला पटलेलं नाही. आणि तेव्हा विद्याधर म्हणत असतो की आता हे मला पटलेलं नसलं तरीसुद्धा मलाच काहीतरी करावं लागणार आहे. कंपनीतला माणूस नाही आला म्हणून काय झालं, विद्याधर आहे ना, तो पैसे घेऊन आलाय तुमच्या मदतीला धावून. हे पैसे घ्या आणि आबांची ट्रीटमेंट करा, त्यांचं ऑपरेशन करा, घे आनंदी, पैसे घे. तेव्हा आनंदी घाबरते, कारण त्याचा हेतू किती वाईट आहे आनंदीला आणि सगळ्यांनाच माहिती असतं. त्यामुळे इथे आरती आनंदीचा हात पकडते, तिला काही पुढे जाऊ देत नाही. सगळेजण घाबरलेले असतात. तेव्हा इथे लगेचच विद्याधर म्हणत असतो, आनंदी अगं असं काय करतेस, आबांना बरं करायचं नाही आहे का, त्यांची ट्रीटमेंट तर करायलाच पाहिजे ना, त्यासाठी मी हे पैसे देतोय, हे पैसे घ्या, आबांची ट्रीटमेंट करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आबांना त्याच गोष्टीचा त्रास होत असतो की हा नालायक माणूस, नीच माणूस इथे का आला. आणि पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो, इथे विद्याधर आनंदीच्या हातामध्ये पैसे देतो आणि म्हणतो, आबा जाधव, हे पैसे आता मी आनंदीच्या हातामध्ये तुमच्या ट्रीटमेंटसाठी देतोय आणि मग हे पैसे मी हळूहळू मिळवणार आणि ते आनंदीकडून कसे वसूल करायचे हे मला अगदी बरोबर माहिती आहे. तेव्हा आनंदीचा हात हातामध्ये घेऊन तिच्या हातावरती पैसे ठेवून आता तिच्या हातावरून इथे विद्याधर हात फिरवत असतो. आणि तेव्हा इथे आनंदी रागाने आपला हात बाजूला करते आणि म्हणते, सोडा माझा हात आणि नको आहेत मला तुमचे पैसे, काही गरज नाही आहे तुमच्या पैशांची. आम्ही इथे गरीब जरी असलो ना तरी स्वाभिमानी आहोत, मी आंधळी जरी असले ना तरी दुबळी नाही आहे, पैसे कमवण्याची धमक आहे माझ्यामध्ये. आणि हे पैसे आणि तुम्ही दोन्हीसुद्धा इथून निघून जा. आमचे आबा आहेत ना, त्यांची ट्रीटमेंट कशी करायची ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुमच्या उपकारांची गरज नाही आहे आम्हाला आणि तुम्ही इथे थांबण्याचीसुद्धा गरज नाही आहे. तुमचे झाले असेल तर तुम्ही निघालात तरी चालेल, असं उत्तर आता आनंदीने विद्याधरला देऊन सडेतोड उत्तर देत सगळ्यांसमोर त्याचा अपमान पुन्हा एकदा केलेला असतो. एका मुलीने जी आंधळी आहे आणि तिच्या पाठीमागे हा विद्याधर इतका हात धुवून पडला आहे आणि ती वारंवार अपमान करते आणि हा विद्याधर
तिच्याकडून अपमान करून घेण्यामध्ये त्याला आनंद मिळतो आहे आणि तो पुन्हा एकदा आनंद त्याला मिळाल्यानंतर आनंदीने त्याचा अपमान करून त्याला तिथून जायला सांगितलेलं असतं.